मोहनचा एक लक आहे, तो लक मी नंतर सांगेन. सामना संपला की निश्चित हिरामन सर, आपण जो लक आहे तो सामना संपल्यानंतर आपण सांगणार आहेत. पण आता सामन्याकडे बोलूया. मोहनसाठी हा ग्राउंड आहे तो लाभदायक आहे, कारण एक सामना केला होता त्याच्यामध्ये सुद्धा मोहन पूर्ण सामन्यामध्ये मालिकेवरचा पुरस्कार संपन्न केला होता. तर बोलूया मोहनची कशी फलंदाजी होते या सामन्यामध्ये. निश्चित मोहन आणि संजय. तर पंचांना विनंती करतोय की आपण शतरक्षण लावून घ्यायचे, सांगायचे संघाला. न्याय 11 संघ आपण शतरक्षण त्वरित लावायचं आहे. आणि जी मंडळी छोटी मंडळी आहे, मुलं आहेत शाळेतून सुट्ट्यानं मॅच पाहायला आले आहेत, त्यांना विनंती करतो की आपण ग्राउंडच्या बाहेर व्हायचं आहे. निश्चित वली या सामन्याकडे गोलंदाज असणार आहे तो न्याय 11 संघाचा पहिला गोलंदाज आहे सुरेश. आणि सलामीची जोडी आहे ती साहिल 11 खेळकाठी संघाची मोहन आणि संजय. मोहन प्रथम स्ट्राईकवर आहे तर संजय नॉन स्ट्राईकला. सलामीची जोडी. तर सामन्याला सुरुवात होत आहे. शतरक्षण लावत आहे गोलंदाज सुरेश. एक अनुभवाने भरलेला गोलंदाज दिसतोय, खूप वर्षाचा अनुभव असणार आहे त्या गोलंदाजाचा. सलामीला सुद्धा फलंदाजी मोहन याच्याकडे सुद्धा चांगला अनुभव भरलेला आहे. फलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे मोहन. निश्चित पंचांचा इशारा. सामना स्टार्ट होतोय. मोहन डावखुरी हाताचा फलंदाज. गोलंदाज सुरेश पहिला चेंडू घेऊन मोहनसाठी. पाहूया कसा चेंडू फेकतोय. चांगला चेंडू होता. सन्मान दिला. निश्चित रनआउटची विकेट मिळाली असती, तोडजोड चांगला फेकला पण तसं काही दिसत नाही. एक धाव मिळते मोहन याला. खातं बोलते संघाचा. एका धावेने संघाची धावसंख्या श्री गणेशा केलाय मोहन यानं. निश्चित शतरक्षण वारंवार बदलायला लागणार आहे, कारण कॉम्बिनेशन बघायला गेलं तर डावखुरी हाताचा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज असताना शतरक्षण वारंवार चेंज करावं लागणार आहे गोलंदाजांना. तर निश्चित स्ट्राईकला येतोय बॅट्समन संजय. पाहूया संजय. निश्चित रानसे खेळकाठी निश्चित बहुतेक खेळाडू रानसेवाडीचे दिसत आहेत. पुढचा चेंडू सुरेश याचा. सामना करेल संजय. निश्चित फाईन लेगच्या दिशेला कार्पेट तिथं शतरक्षक फंबल झाला. एक धाव. निश्चित रनआउटची अपील झाली होती, डायरेक्ट हिट झाला होता, पण पंचांनी ती अपील फेटाळून लावली आहे. सुरक्षितरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय मोहन. पंचांनी फेटून लावली अपील. एक धाव मिळते संघाला. एका धावेने संघाची धावसंख्या 2. निश्चित चांगला फेकी केली होती, पण सुरक्षितरित्या मोहन क्रीज मध्ये पोहोचला. धावसंख्या 2. दोन्ही चेंडू पाहायला गेले तर दोन्ही चेंडूवर रनआउटची संधी होती, पण तसं काही घडताना दिसत नाहीये. 2 धाव मिळतात संघाला. संघाची 2 धावसंख्या होते. थोडं कॉम्बिनेशन आणि कॉलिंग सुद्धा गरजेचं आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. निश्चित नाहीतर विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता फलंदाज मोहन, पण तसं काही घडताना दिसत नाही. पाहूया पुढचा चेंडू. तिसरा चेंडूची फेकी करेल सुरेश. मोहनसाठी स्टेप आउट झाला आहे आणि तिथं शतरक्षक आहे. कार्पेटच्या चेंडू ट्रॅव्हल केला होता, पण चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय सर्कल मध्ये. तर एक धाव सुद्धा मिळत नाही या चेंडूवर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2. बिनबाद 2. जबरदस्त गोलंदाजी करताना दिसते सुरेश. पहिलं पॉवर प्लेचं षटक असताना मोहन मोठा फटका खेचण्यामध्ये यशस्वी ठरताना दिसत नाहीये. पाहूया चौथ्या चेंडूची फेकी. हा सुद्धा पोरं स्टेपआउटचा इरादा होता, पण पुन्हा एकदा बॅटच्या इनर एजला चेंडू लागतोय. चेंडू जातोय शतरक्षकाकडे. कोणती धावसंख्या मिळत नाही. धावसंख्या स्थगित 2. बिनबाद 2. जबरदस्त गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज. मी म्हटलं होतं की हा गोलंदाज खूप वर्षाचा अनुभव आहे या गोलंदाजाकडे. सुरेश जबरदस्त गोलंदाजीमध्ये वेग नसला तरी जो टप्पा आहे खूपच चांगला अचूक लाईनवर टप्पा टाकतोय. पुढचा चेंडू मोहनसाठी. हा सुद्धा स्टेपवरून
वारंवार स्टेप आउट होऊन खेळण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरतोय मोहन. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या स्थगित 2. मोहन 4 चेंडू खेळतोय. धाव संख्या 1 उभारतोय. खूप खराब फलंदाजी करताना दिसतोय. मी म्हटलं होतं की मोहन या मैदानावर खूप चांगली फलंदाजी केली होती. मालिकावीरचा पुरस्कार इथं घेतला होता त्यानं, पण तसे काही आता करताना दिसत नाही. खूप खराब फलंदाजी म्हणावं लागेल पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू हा मात्र ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू. पंच हिम्मतकीने आम्हाला अवांतर दर्शवतात. अवांतर स्वरूपात संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते बिनबाद 3. जबरदस्त लाईन होती पण चेंडू थोडा ऑफस्टमच्या बाहेरचा होता म्हणून पंचांना हेरला आणि वाईट दिला. तर पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकतो. शेवटचा चेंडू आपल्या षटकातील मोहनसाठी. मोहन फुल टॉस प्रकारचा चेंडू लो फुल टॉस होता आणि जबरदस्त लाईन काय पाहायला मिळते. वाईट यॉर्कर जर असं वाटलं होतं की फुल टॉस चेंडू पण लो फुल टॉस स्पीड थोडा कमी केला गोलंदाज. अशा रीतीने पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रानसेची धावसंख्या बिनबाद 3. खूप खराब सुरुवात म्हणावं लागेल मोहन याची. निश्चित हिरामन सर तुम्हाला काय वाटतं या सामन्यामध्ये. मागचा सामना पाहायला मिळेल तशा प्रकारचा सामना पाहायला मिळेल आपल्याला. कारण या मैदानावरती आपण विचार केला ऋषी, धावसंख्या होतील पण आणि धावसंख्या रोखतील पण असा हा मैदान आहे. कारण मैदान एवढं प्रत्येक खेळाडूच्या हा मैदानाची डोळ्याची पार न फेडत असलेला मैदान. कारण या मैदानावरती खेळणं इतकं नशीब लागतं ना. मला माहिती आहे की इथे मी मॅचेस पाहण्यासाठी येतोय. मोठमोठ्या मॅचेस होतात. मोठमोठे खेळाडू इथूनही निर्माण झालेत. आणि या 2 संघांमध्ये आपण विचार केला तर हे 2 संघ एकाच गावचे आहेत आणि एकाच गावचे असल्या कारणे कदाचित मोहनला दडपण आला होता. मोहनच्या खेळी मोहन कशा प्रकारे खेळतोय त्या प्रयास मात्र या ठिकाणी सुरेशने दाखवलं की मोहनला मी रोखू शकेन. म्हणून मी म्हणेन की मॅनेटी पॉवरचा पहिला षटक या सुरेशनं का घेतला की मोहनला पूर्णपणे दडपण आणि मोहनवरती दडपण आणण्याचा प्रयत्न तो केला होता. वारंवार या ठिकाणी अपयश मिळालंय मोहनला आणि एका षटकाच्या समाप्तीमध्ये टोटल धाबा आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 3 धाबा. त्यामध्ये एकेरीच्या साहाय्याने 1 धावसंख्या आली. 1 व्हाईट बॉल होता. अशा प्रकारे या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावसंख्या खर्च झाल्या. पुन्हा एकदा सज्ज नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला तर संघाचा दुसरा गोलंदाज आहे तोही बाला ऋषी. निश्चित हिरामन सरचा गोलंदाज नौखा गोलंदाज दिसतोय. उगवता सितारा दिसतोय तुमच्या समाजातील. निश्चित गोलंदाज वय पाहायला गेलं तर 15-16 निश्चित असेल वय. गोलंदाजचं नाव आहे बाला. बाला पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. दुसरं षटक आहे संघाकडून ते वैयक्तिक पहिलं पॉवर प्लेचं दुसरं षटक. पाहूया पुढचा चेंडू कशा प्रकारे फेकतोय बाला. पहिला चेंडू आणि शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. फाईन लेगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. डीजे वाजव. इरादा होता. मी मंगाशी सुद्धा म्हटलं होतं लगी तो आबाद नाही तो बरबाद. हा प्रकारचा फटका म्हणजे एड झो फटका. निश्चित चेंडू जातोय निर्धाव. बालाची गोलंदाजी पाहायला गेलं तर चेंडू मध्ये वेग आहे आणि जो टप्पा आहे जो टप्पा त्याला आता निश्चित चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच प्रकार फेकला होता पण दुसरा चेंडू अचूक टप्प्यावर फेकतोय. चेंडू जातोय निर्धाव आणि गोलंदाजीची ऍक्शन आहे जबरदस्त. निश्चित मलिंगा लसित मलिंगा सारखी ऍक्शन आहे. पुढचा चेंडू पाहूया बाला याचा. निश्चित पंचांचा चांगला चेंडू आहे. निश्चित गोलंदाजी बॉलिंग ऍक्शन आम्हाला इथे रिप्ले पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाज संजय फाईन लेगच्या दिशेला वारंवार फटके घेतण्यात आहे दिसतो पण तशा प्रकारची गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी करतो. पहिला चेंडू खूप खराब फेकला होता शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू. त्या चेंडूवर तू संजय जबरदस्त चौकार खेचला होता पण आता मात्र जी गोलंदाजी करतोय बाला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. मोठे फटके खेचण्यामध्ये यश प्राप्त होत नाही संजयला. तर निश्चित चांगलं कमबॅक म्हणावं लागेल बाला याचा पुढचा चेंडू पाहूया कशा बरे. हा सुद्धा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. निश्चित पॉइंटच्या दिशेला जर चेंडू कट केला असता तर सीमारेषा लगत चेंडू गेला असता पण जकडून ठेवलंय संजय याला. पहिल्या चेंडूवर जर तुम्ही मला चौकार मारला असेल तर मी पुढचे चेंडू तुला निर्धाव फेकेन
निश्चित 4 चेंडू निर्धाव फेकतोय. काय गोलंदाजी करतोय बाला. लसित मलिंगा. निश्चित बाला म्हटलं तर लसित मलिंगा सारखी ऍक्शन आहे. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. पहिल्या चेंडूवर चौकार आणि 5 चेंडू येणारे निर्धाव फेकतो. अशा रीतीने दुसरे षटक संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनबाद 7. निश्चित खराब सुरुवात म्हणावं लागेल रानसी संघाची. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाताना दिसतोय. निश्चित उन्हाचा तडाखा सुद्धा आहे. पाणी म्हटलं तर पाण्याशिवाय जीवन नाहीये आणि निश्चित पाणी जर कोणी मागितलं मैदानामध्ये तर मी सांगतो घेऊन जा. कारण एखादा खेळाडूला ताण लागते आणि निश्चित आपण मैदानावर पाहत असतो की मोठे मोठे हादसे सुद्धा होतात. की आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं सावले संघाचा अमर मैदानामध्ये चक्कर आली होती. काही खाल्लं नव्हतं तर मी निश्चित प्रत्येक खेळाडूला सांगतो की आपण मॅचच्या आधी काहीतरी थोडंफार खाल्लं पाहिजे. कारण आपण काय खाल्लं नसेल आणि उन्हाच्या तडकामध्ये जर मैदानात गेला ते डोल्यावर चक्कर विक्कर आले त्या प्रकारचे हादसे घडू नये म्हणून आपण थोडंसं काही फ्रूट्स किंवा एखाद दुसरी भाकरी खाली तरी निश्चित शरीरासाठी लाभदायक असते. अशा रीतीने 2 षटकं संपतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 7 बिनबाद 7. खूप खराब अवस्था दयनीय अवस्थेमध्ये जखडून ठेवले मोहन आणि संजय याला. निश्चित येणाऱ्या 3 षटकामध्ये जरी 40-45 धावा काढल्या हिरामन सर तरी एक चांगलं टार्गेट उभं राहू शकतं. आपल्याला काय वाटतं या सामन्याबद्दल. अर्थात मी एकच म्हणेन की जीवनामध्ये कधीही हार मानू नका. कारण हार मारणारे हे इतिहास घडवत नाही. मात्र आपल्याला इतिहास घडवायचा असेल या मैदानावरती तर चांगले खेळावं लागेल. या क्रिकेटच्या पटल्यावरती 2 षटकं जरी इथे कमजोर या 2 षटकामध्ये कमजोर धावसंख्या आली असेल मात्र अजून 3 षटकं आहेत. सलामीची जोडी मैदानामध्ये चांगला खेळ दाखवतोय आणि हा स्पीडअप करा. आणि मैदानामध्ये एक जाहिरात आली अडथळा निर्माण झाली. आयोजक आपल्यास विनंती करतोय की ती अडथळा मैदानामध्ये निर्माण झाली ती अडथळीचं आपण वर्णन करा. पहा इथे काहीतरी काळमंत्र देण्यासाठी कदाचित असे असतात. कालमंत्र देणे हे गरजेचं आहे. मैदानात कालमंत्र आला होता. एक जुळे जाणते खेळाडू कदाचित असतील आणि मैदानामध्ये त्यांच्या माध्यमातून एक कालमंत्र दिलं गेलंय. ऋषी 2 षटकं संपली. 2 षटकामध्ये धावसंख्या आपण विचार केला टोटल 7 धावा. चांगला आवाज डीजेच्या सुरात. इथे डीजे ऑपरेटर आहेत आमचे सचिन. खूप शुभेच्छा. हार्दिक स्वागत. या क्रिकेटच्या माध्यमातून जास्तीत जास्त स्वागत तर डीजे ऑपरेटरचं करावं लागेल कारण यांच्याच माध्यमातून हा आवाज आपला ऋषी मैदानामध्ये चांगला पोहोचत असतो. जरी आपला खराब आवाज असला तरी चांगलं कसं करायचं ते मात्र सचिन तिथे कामगिरी चांगली करतोय. ऋषी निश्चित हिरामन सर महागणपती डेकोरेशन एक मोठं नाव चिरनीर गावाचं त्याच डेकोरेशनचं इथं काम पाहते. निश्चित सचिन गबाडी यांचं डेकोरेशन आहे तर निश्चित जबरदस्त आयोजन आहे. आदिवासी प्रीमियर लीग त्याची शोभा वाढवण्यासाठी डीजे याच्यामधून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो की चांगला आवाज फेकला जातोय. गोलंदाज येतोय सुरेश वैयक्तिक दुसरं तर संघाकडून तिसरा समोर आहे मोहन. चांगला फटका स्क्वेअरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तिथला क्षेत्ररक्षक बाला. निश्चित बाला क्षेत्ररक्षक दिसतोय. चांगला चेंडू कलेक्ट करतोय. एकच धाव मिळतो मोहन याला. निश्चित चेंडू थोडा फंबल झाला असता तर निश्चित सीमारेषेत चेंडू गेला असता आणि चौकार पाहायला मिळाला असता. तसं काही होताना दिसत नाहीये. बालाची चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तिथं एकच धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 8. ते 8 धावा असताना चांगला संघर्ष केला जातोय. आज कदाचित ऋषी बालाचा दिवस आहे. दिवस चांगले आहेत. गोलंदाजी पहा जरी आणि ऋषी इथे अतिथी मान्यवरांचं आगमन झालं त्याचा सत्कार म्हणजे पहा अतिथी देवो भव. अतिथी देवो म्हटलं तर ही आपल्या हिंदू धर्माची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचा जप करण्यासाठी अतिथी मान्यवरांचं स्वागत केलं जाईल. मी विनंती करतोय श्याम आपल्यास विनंती करतोय की श्याम आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हाताने सन्माननीय आदरणीय अतिथी मान्यवर नथुराम दादा कातकर यांचं स्वागत करावं. निश्चित पहिला चेंडू चांगला फेकलाय सुरेशानं. दुसरा षटक आपल्या खात्यातील जबरदस्त गोलंदाजी करतोय सुरेश. अचूक टप्प्यावर गोलंदाजी संजयसाठी. पुढचा चेंडू वारंवार संजय फायनलच्या दिशेला सर्व चेंडू घेतो. ज्या प्रकारे चेंडू येते त्या प्रकारे खेळण्याची मुभा दिसत नाही संजयची. हा चेंडू पाहिला गेला तर निश्चित या स्क्वेअर कटचा फटका जर घेतला असता तर निश्चित सीमारेषेत चौका भेटला असता. कारण पूर्णपणे गॅप सिलेक्शन आहे तो मात्र स्क्वेअर कटच्या दिशेला. निश्चित पुढचा चेंडू हा खराब चेंडू
खूपच खराब चेंडू हा मिळतो पंजा संघाला. या पंजाने संघाची धावसंख्या 13. निश्चित आता मला वाटते कुठे खराब सुरुवात. चेंडू फेकला असं वाटते. आता या चेंडू नंतर काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळेल चित्र. मी म्हटलं होतं खराब चेंडू फेकला. निश्चित फाईन लेगच्या दिशेला झेल आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि झेल सोपाचा झेल सोडला तिथल्या क्षेत्ररक्षकांना 2 धाव सहजरित्या मिळतात. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 15. असं वाटलं तर इथे ऋषी की झेल टिपेल विश्वास होता या खेळाडूवरती, मात्र कदाचित सूर्याचं किरण डोळ्यावरती आला असेल असं नेहमीच खेळाडू म्हणतात. मात्र हा प्रत्येक खेळाडूला निमतान कसा मिळेल, हा निमतान कसा मिळेल हा खेळाडू नेहमी शोधत असतो. कारण सूर्यावरतीही आजवर भरोसा ठेवू नका, कधीही पाऊस आजवर पडला जातो. यावेळेस पुन्हा या त्या दिशेला बॉल खेळला जातोय. चेंडू आउट ऑफ द पार, उडाई चिमणी लगायचो का सचिन डीजे मिल गया मौका बजाओ. रमणचं मी म्हटलं होतं जो खराब चेंडू फेकला त्यानंतर जी 2 चेंडू शेष आहेत या षटकातील खराब चेंडू त्याच्यानंतर ही धावसंख्या वाढताना दिसत आहे. कारण अशा प्रकारचे चेंडू फेकल्यानंतर कुठेतरी थोडासा संघाची अवस्था वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळते. कदाचित त्या खेळाडूला आठवत असेल की याच खेळाडूचं झेल सोडलाय आणि त्याच खेळाडूनं चौकार ठोकलाय. मी म्हटलं होतं की जो खराब चेंडू फेकला त्याच्यानंतर जी लागलेली लेलूट मोहन आणि संजय हे दोन्ही फलंदाज करत आहेत. या चौकारच्या स्थानी संघाची धावसंख्या अर्थात आपण विचार केला तर हा खेळाडू आता शांत बसणार नाही ऋषी, कारण याच खेळाडूचा झेल सोडलाय आणि झेल सोडलं म्हणजे मॅच सोडले असं नेहमीच म्हणतात. मात्र याच खेळाडूच्या बॅट मधून वारंवार इथे चौकार वारंवार येतात. पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज सुरेश. रिव्हर्स स्लिप खेळण्याचा प्रयत्न, 5 चोरटी धाव घेण्याचा प्रयास केला जातोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी लेगबायच्या रूपाने मिळाली संघाला 1 धाव ऋषी. निश्चित या षटकामध्ये म्हटलं तर धावसंख्या येतात त्या मात्र निश्चित 17 धावसंख्या खर्च केल्या या गोलंदाजानं सुरेश यानं. खूपच खराब गोलंदाजी, जी पहिली गोलंदाजी केली होती खूप चांगली गोलंदाजी. निश्चित जो चेंडू वाईड गेला आणि चौकार मिळाला त्याच्यानंतर जी लाईन ते बिघडली सुरेश याची आणि चांगलं त्याचा पुरेपूर फायदा घेतला संजय यानं. आणि धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 24. पहा इथे कारण दडपण काय आहे, पहिल्याच 2 षटकांमध्ये फक्त 7 म्हणजे 12 बॉल मध्ये 7 धावसंख्या होत्या. त्यामध्ये सुरेशने देखील चांगली कामगिरी होती, बाळानं चांगली कामगिरी होती. मात्र यावेळेस 3रं षटक फेकताना, वैयक्तिक दुसरा तर संघाचा 3रं षटक फेकताना सुरेश थोडासा महागारा ठरलाय. सुरेशने मात्र टोटल 17 धावसंख्या खर्च केल्या आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकावरती धावा आल्यात 24. पहा 2 संघांमध्ये एका बाजूला मी तर म्हणेन साहिल 11 तर दुसऱ्या बाजूला नेहा 11. नेहा 11 खरकाटी कदाचित जो सुरेशचा संघ आहे आणि एका बाजूला साहिल 11 हा संघ आहे मोहनचा संघ. म्हणजे असे 2 संघ एकत्रित म्हणजे एकाच गावाचे खेळाडू आज एकत्रित खेळतात, म्हणजे आमने सामने खेळतात, मैत्रीपूर्वकाची लढत खेळतात. कारण UPL म्हणजे उरण प्रीमियर लीग या गोल्डन ट्रॉफी वरती कदाचित आपलं नाव कोरण्याचा ते प्रयत्न केलतील.
हे प्रयत्न मात्र नेहमीच करत असतील. नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संघाचा चौथा गोलंदाज आहे, तर वैयक्तिक पहिला गोलंदाज आहे अश्विन कातकर विंदणे गावाचा हा खेळाडू आहे. डावखोरी हाताची सातत्याने गोलंदाजी करत असतं. यावेळेस क्रिकेट कदाचित क्लासिकल फटका खेळलाय. चेंडू सरळ लॉंग स्टॉप सीमारेषा पार कदाचित जाता जाता अडवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, इथून क्षेत्ररक्षक मात्र आम्हाला दिसला नव्हता. मात्र चांगला प्रयास केला जातोय. लेगबायच्या रूपानं मिळाली संघाला 1 धाव आणि एका धाबेच्या मदतीनं टोटल धाबा आल्यात संघाच्या 25. ऑर्टो ऋषी निश्चित या एकच धाव काढली मोहननं. निश्चित मोहनाने स्ट्राईक स्वतःजवळ ठेवलेली आहे. धावसंख्या 25. पाहूया गोलंदाज आहे तो मात्र अश्विन. पहिल्या चेंडूवर एक धाव मिळते. चेंडू मोहनसाठी. निश्चित मोहन अद्याप कोणता मोठा फोचका खेळण्यामध्ये यशस्वी ठरला नाही. पाहूया पुढचा चेंडू अश्विन याचा. हा गोलंदाजची ऍक्शन आहे ती जबरदस्त ऍक्शन आहे. निश्चित दोन गोलंदाज पाहिले बाला आणि अश्विन याची दोघांची जी बॉलिंग ऍक्शन आहे, काय बॉलिंग ऍक्शन आहे. ज्या निश्चित समर्थ सर सुद्धा इथे बसले, तर गोलंदाजांचं निश्चित कौतुक करायचं वाटतं. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे अश्विन. मोहन याला पूर्णपणे जकडून ठेवलंय. सलामीचा फलंदाज आहे मोहन. हा फटका जातोय त्या दिशेला. तिथं गॅप सिलेक्शन पण तिथं क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण केली. एकाच धाव्याने समाधान मानलं. दुसरी धाव निश्चित फेकी खराब झाली, त्याचा पुरेपूर फायदा घेतला मोहन यानं आणि दुसरी धाव चोट्या रीतीने पूर्ण केली. 2 धावांनी संघाची धावसंख्या 27. निश्चित चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. निश्चित मोठे फटके खेचावे लागतील, कारण एक सन्मानपूर्वक स्कोर समोरच्या संघापर्यंत ठेवावा लागेल, कारण मागचा सामना पाहिला खूपच लो स्कोरिंग सामना झाला. तर निश्चित पाहूया पुढचा चेंडू. हा मात्र कलात्मक फटका पाहायला मिळतोय मोहनच्या बॅट मधून. 1 बाउन्स फटका जातोय तो मात्र चौकार आमच्या पॅव्हलिंग कक्षेमध्ये. चेंडू वरती अटकलाय. धन्यवाद डीजे. या चौकारच्या साहाय्याने संघाची धाव संख्या होती ती मात्र 31. निश्चित चेंडू अडकलेला आहे. कोणाकडे बॅट घ्या. या चौकारच्या साहाय्याने संघाची धाव संख्या 31. तर पाहूया 2 चेंडूंचा खेळ बाकी चौथ्या षटकातील. या 2 चेंडूमध्ये किती धाव संख्या उभारतोय मोहन. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. निश्चित क्षेत्ररक्षक धावतोय. झेल ड्रॉप झाला. 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धावेचा इरादा आहे. पाहूया दुसरी धाव पूर्ण ते की नाही. आणि दुसरी धाव घेताना नाक आत्महत्या करताना दिसतोय तो मात्र संजय. एका धाव्याने संघाची धावसंख्या 32. तर अशा रीतीने पहिला गडी गाठ होतोय खरकटी संघाचा चौथ्या षटकात संजयच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेला आहे तो मात्र ओमकार. धावसंख्या 32. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू अश्विन याच्या गोलंदाजीचा शेवटचा चेंडू. हा जबरदस्त चेंडू. चेंडू पडल्या खाली राहिला. चेंडू जाते. अशा पद्धतीने चौथ्या षटक होते. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर खैरकाटी संघाची धावसंख्या 1 बाद 32. निश्चित शेवटचं षटक असणार आहे. 5वं षटक. स्लॉग वर कोणाच्या खांद्यावर देणार आहेत पाहूया. निळा 11
खेळकाठी निश्चित शेवटच्या षटकामध्ये जरी 15-16 धावाला तरी सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो. वन डाऊन साठी नवीन फलंदाज आलेले ओमकार पाहूया. तर स्ट्राईक वर येणारा ओमकार निश्चित शेवटचं षटक घेऊन येताना दिसतोय. ओव्हरचं षटक आहे ते मात्र निलेशच्या खांद्यावर सोपवलेलं आहे. 32 धावसंख्या झालेल्या आहेत. तर निश्चित वन डाऊन साठी आले फलंदाज ओमकार साठी स्ट्राईक मिळाली. ओमकार निश्चित पाहूया पहिला चेंडू 5व्या षटकातील समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक पात्र कलेक्ट केला 2 धावा मिळतात. ओमकार याला 2 धावांनी संघाची धावसंख्या 34 षटकामध्ये. फलंदाजी बॅट धरायची स्टाईल आहे ती खूप अनोळखी स्टाईल आहे. निश्चित सौरव गांगुली स्टाईल आहे. पुढचा चेंडू निलेश याचा ओमकारसाठी पाहूया. या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. पॉईंटच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल केला. कार्पटच्या चेंडून जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव सदित्य पूर्ण केली. दुसरी धाव बघता बघता पूर्ण होतात. कारण निश्चित अशा धावा सोडल्या नाही पाहिजे कारण धावांचा रोग आहे तो कमी आहे. या 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती मात्र 36. 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर चांगली धावसंख्या उभं राहू शकतो. पुढचा चेंडू तिसऱ्या चेंडूची फेकी करेल गोलंदाज निलेश ओमकार साठी. ओमकार पाहूया. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पंच हिम्मत केली आम्हाला वाईट दर्शवता. एका धावाने संघाची धावसंख्या 37 निश्चित. पुढचा चेंडू कशाप्रकारे फेकणार आहे पाहूया. निलेश ओमकार साठी. ओमकार पाहूया ओमकार कशी फलंदाजी करतोय. हा सुद्धा लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. फुकट नाक आत्महत्या रनआउटच्या स्वरूपात बाद केलेला आहे तो मात्र ओमकार याला मोहन यानं एका धावेने संघाची धावसंख्या 38. या षटकातील 2 चेंडू संपले. धावसंख्या दिल्यात निलेश याने 6. पुढचा चेंडू हा लो फुलटॉस प्रकारचा चेंडू समोरच्या दिशेला. कोणती धावसंख्या घेत नाही मोहन. धावसंख्या स्थगित. मोहन 38 धावसंख्या. चौथ्या चेंडूची फेकी करेल निलेश. खूपच जकडून ठेवले मोहन याला. अद्याप मोठा फटका खेळण्यामध्ये यश आला नाही. निश्चित हा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. पुन्हा एकदा बीट होतोय मोहन. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या स्थगित 38. निश्चित 12 चेंडू खेळलाय मोहन. धावसंख्या 8 उभारले आपल्या संघाची. खूपच खराब फलंदाजी. निश्चित चांगली फलंदाजी करत होता संजय. त्याला रनआउटच्या स्वरूपात बाद सुद्धा केलं मोहन यानं. पुढचा चेंडू हा जोरकास भिडकावून दिला. निश्चित सीमारेषा पार होईल की नाही पाहायचं आहे.
कणिसे षटकार सीमारेषा पार या 7 धावांनी संघाची धावसंख्या निश्चित आयोजकांना विनंती करते आपले व्हॉलेंटियर सुद्धा ठेवायचे आहेत, कारण समोर जो नाला सुद्धा आहे त्याच्यामध्ये खूप पाणी आहे. जो अवकालीन पाऊस पडला त्याच्यामुळे समोरच्या नाल्यामध्ये खूप सारा पाणी साठलेला आहे. निश्चित चेंडू सापडला आहे. या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू बाकी असणारे धावसंख्या 44. पाहूया या शेवटच्या चेंडूवर काय मोठा फटका पाहायला मिळतो की नाही. एक षटकार खेचला आहे मोहन यांना. शेवटचा चेंडू असणार आहे इनिंग मधील. पुन्हा एकदा जोरदार चेंडू भिरकावून दिला आहे, सीमारेषा पार करतोय षटकार. आयोजक पाणी घेऊन जा, मैदानामध्ये पाणी द्या. पहा या ठिकाणी पहिली इनिंग संपली. टोटल धाबा झाल्यात साहिल 11 रानसी या संघाच्या. धावसंख्या आल्यात 50 म्हणजे 50 कंप्लीट. आजच्या दिवसात कदाचित हा हाई स्कोर होऊ शकतो आहे. पहा शेवटपर्यंत मोहनची अपेक्षा होती आपल्या संघाची की जास्तीत जास्त धाबा तो आपल्या संघाला मारेल. मात्र थोडंसं दडपण मात्र इथे आलं होतं. मात्र काही हरकत नाही. या 50 धाबा त्यानं उभारल्यात. 51 धाबांचं लक्ष्य इथे गाठायचं आहे. तोही विरोधी संघाला, अर्थात विरोधी संघ आहे नेहा 11 खैरकाटी. या संघाला सामना जिंकायचं असेल तर 51 धाबा इथे काढाव्या लागतील. तत्पूर्वी आपण सुंदर एक गीत ऐकूया. हॅलो आणि प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी कदाचित धर्म आणि त्याच्यासोबत किरण हे मैदानामध्ये जातील. सुलभ करा. उन्हाचं कडकडाट इथे सुटेल, कारण कधी थंडी, कधी पाऊस, कधी ऊन असे वातावरण कधीही पाहायला मिळतात.
आणि फॉर्च्युन इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह घरबसल्या आपण पाहू शकाल. म्हणजे आजवर माणसावरती तर भरोसा नाही, देवावरती देखील भरोसा ठेवू नका असं म्हटलं तरी चालेल. कारण देव कधीही पाऊस पाडतोय असं म्हणतात ना. क्रिकेटच्या पटलावरती कधीही देव जर उतरला असता ऋषी, तर आज समालोचक या देशाच्या पंतप्रधान मंत्री असतं. पहा अवकाळी पाऊस कधीही पडतोय. म्हणजे अवकाळी जर पाऊस पडला ना ऋषी, तर आपलं काही होणार नाही. मात्र शेतकरी माणसाचा एवढी परिस्थिती वाईट होतो मित्रांनो. कारण शेती ही खराब होतो या कारणाने. कदाचित पाऊस कधीही पडतो या कारणाने ती शेतीही खराब होतो आणि त्यामध्ये ते तर आहेच. आणि पुढे करा पहिलाच क्षेत्ररक्षक सजवलाय. म्हणजे क्षेत्ररक्षकाची बिबरचना केली जातोय. ती बिबरचना आणि हा पायचीत विकेट आहे. कारण या पायचीत विकेटवरती ऑफिल करत नाही असे इथे माहिती मिळाली. मात्र कदाचित पायाला बॉल अडला की ऑफिल करा. पंचाने आकाश दाखवलं तर आकाश. मॅनेटी पॉवरचा पहिला षटक इथे फेकण्यासाठी गोलंदाज येतोय संजय. पहा आज तो संजय तो सलामीर मैदानामध्ये उतरला होता. तोच आहे ना, तोच संजय मात्र गोलंदाजी स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहा फलंदाजी अतिपूर्वक केली, गोलंदाजी अतिपूर्वक करावी लागेल. पहा स्लोवर चेंडू फेकलाय. मात्र पंच आमच्या दिशेला वळतील कारण हा चेंडू खूपसा बाहेरून लेग स्टंपच्या बाहेरून गेलाय. आणि पंचांना मात्र या ठिकाणी इशारा केलाय की अर्थातच वाईट बॉल, खराब बॉल आणि अवांतर धावेनं संघाचं खातं ओपन झालंय. तोही निहा 11 खैरकाटी या संघाचा. रानसे विभागातील सर्व खेळाडू इथे पाहायला मिळतात. यावेळेस मात्र ऑन साईडला बॉल खेळलाय. चेंडू जाईल का सीमा रेषा पार. आणि हाच म्हणतात चेंडू जातोय 1 बाउंड सीमा पार. येतोय दर्जेदार चौकार. हॅलो, थँक्यू डीजे. इथे बाबरावला नाही हलवलं तर संजयला हलवलं. चेंडू जातो 1 बाउंड सीमा पार. तोही कोणी हलवलंय तर किरण कातकिरा वेशवी गावाचा खेळाडू आहे. एकवीर आईच्या पायथ्याशी बसलेली ती वाडी आहे. तिथून या खेळाडूची निर्मिती झाली या संघामध्ये आणि त्याच खेळाडूने मात्र चौकार ठोकलाय. आणि अशा प्रकारे 5 धावसंख्या इथे पाहायला मिळतात. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू फेकलाय. पंचांवरती देखील दबाव आणण्याचा प्रयास केला जातील कारण या ठिकाणी फायर करावा लागेल. प्रत्येक चेंडूला कशा धावसंख्या येतील असा प्रयास करावा लागेल. किरण आणि धर्माला तो प्रयास मात्र केला जातात. टी फॉर टॅक इट का जवाब पत्थरचे संजयने यावेळेस दिला. तू चौकार ठोकशील तर मी एक बॉल निर्धाव का टाकणार नाही, तोच मात्र पाहायला मिळतोय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलाय. कदाचित अपील आणि पंचांवरती दबाव देखील आणला होता. मात्र हा खेळाडू थोडासा यष्टांच्या बाहेर सापडला आणि या ठिकाणी लेग बायच्या रूपाने धावसंख्या मात्र एक मिळते. एका धाब्याच्या मदतीने टोटल धावसंख्या 6 या धावपलक्यावरती. 51 धावांचं लक्ष, 51 धावांचा टार्गेट, 51 धावांचा डोंगर. इथे मात्र फोडावा लागेल, इथे जमावा लागतील. ऑन स्ट्रायकर यावेळेस मात्र स्ट्राईक रोटेट करून फलंदाज आलाय धर्मा. पहा संघाचा संघनायक धर्माच्या बॅट मधून या ठिकाणी आसमानी फटका खेळला जातोय. नो मॅन्स लाईनला बॉल आढळलाय आणि त्या बॉलवरती चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगला प्रयास इथे पाहायला मिळतोय ऋषी. कारण क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त लागणारं महत्व चिते की चाल आणि गाड की नजर हे 2 व्यक्तिमत्व क्रिकेटमध्ये लागतच असतात. कारण आपण प्रत्येक बॉलवरती धाबा जमायच्या असतील तर चितेच्या चपलाईनं आपल्याला धाबा लागेल. प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार ठोकावा पाहिजे असेल तर त्या बॉलवरती आपल्याला नजरेचा वापर करावा लागतो. जितका ताकदीचा वापर करावा लागतं तितका नजरेचा वापर देखील करावा लागतं. कारण एका डोळ्याने षटकार येऊ शकणार नाही, तो बॉल अर्धाच दिसेल. हा क्रिकेटचा इतिहास आहे. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज संजय तो धर्मा. पहा या ठिकाणी बॅटचं टॉपेज लागलं होतं आणि इथे मात्र विपरीत बुद्धी
इथे विपरीत बुद्धी मैदानामध्ये वापरली होती. बॅटचा टॉपच लागलं होतं. फस्लिपच्या दिशेने बॉल होता, तडब्यांच्या दिशेने हा बॉल होता आणि ह्या बॉलवरती कदाचित धोका झाले होतं. धोका झालं असतं, धावची थोड्याची संधी होती, ती संधी मात्र गमावली. अर्थातच साहिल 11 या संघानं पहा प्रयास केले जातील. सलामीर दोन्ही आपण विचार केला तर दोन्ही ताकदवान खेळाडू आहेत. एक आहे संघाचा संघ मालक आणि त्या संघ मालकाला टोटल धाबा काढायचे आहेत त्या 51. सामना कंपल्सरीचे ज्या स्पर्धेचा नियम आहे गोल्डन ट्रॉफीवरती जर आपलं नाव कोरायचं असेल तर मोठे फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय प्राप्त करावा लागेल. पुन्हा एकदा सज्ज संजय पहा 10-12 पावलाचा रणप आहे. पंचांचा उजव्या इष्टीनं मारा करणारा हा संजय आपल्याला पाहायला मिळतोय. शांततेने क्रिकेट दुपारचं वातावरण आहे. अक्रॉस द लाईन दांडीगुल केली जातोय आणि फलंदाज क्रमांक पहिला खेळाडू बाद परमा रोशी मंगेश. देखील आपल्या सर्व खेळाडूंना नाराज केलंय. या धर्मानं जबाबदारी स्वीकारली होती आपल्यावरती. 51 धाबांचा लक्ष्य, 51 धाबांचा टार्गेट त्या कशा प्रयासामध्ये आपण पार पडणार याच्यावरती लक्ष द्यायचं होतं. मात्र आडव्या पट्ट्यानं खेळण्याचा प्रयास. स्प्रे प्लीज, इथे मेडिकल स्प्रे असेल, दुखापत झाली खेळाडूला, इथे मेडिकल असेल तर प्लीज आयोजक आपला एक सहकार्य मैदानामध्ये तो घेऊन पाठवा. या क्रिकेटच्या पटल्यावरती दुखापत न होण्यासाठी आपल्याकडे जर असेल सुविधा तर उपलब्ध करून द्या. मैदानामध्ये नसेल तर ती आणायला सांगा. तिचा वापर आपल्याला करायचा आहे. अजून उद्याच्या दिवसामध्ये देखील मॅचेस आहेत. टोटल धाबा आपल्याला पाहायला मिळतात 8 या आकड्यावरती पहिला खेळाडू बाद झाला. त्या खेळाडूचं नाव आहे धर्मा आणि त्या धर्माने मात्र संपूर्ण रानसे विभागामधला तो एक स्टार खेळाडू आहे आणि त्या खेळाडूंना मात्र इथे आपल्या संघाला नाराज केले आहे. स्पीडअप करा, 2.5 स्प्रे असेल तर द्या. खेळाडूला कदाचित दुखापत झाली. असेल तर द्या, नसेल तर आणा, नंतर द्या. तत्पूर्वी पंच आपल्यास विनंती आहे सामन्याला आपण स्पीडअप करा. दुपारचा सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये गरम वातावरणामध्ये गरम खेळाडू होण्यासाठी इथे दोन संघ नेहा 11 आणि साहिल 11 हे दोन संघ एक दुसऱ्यासमोर झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र आसमानी फाटका, थोडासा जोर कमी पडला आणि मिलाला मात्र नेहा 11 संघाला दुसरा झटका. बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज अश्विन डीजे. तिला नाग म्हणतात आणि ज्यानं लावली मुघलांची वाट त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत इथे चांगला साजरा केला या डीजे ऑपरेटरनं. खूप खूप शुभेच्छा. कारण नेहमीच क्रिकेट म्हटलं तर आई एकवीर आईचं गीत, छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत, साईबाबांची धून अशा क्रिकेटच्या पटल्यावरती वाजत असतात आणि ती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवीर उदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना पुन्हा एकदा मानाचा त्रिवळ मुजरा करून या स्पर्धेकडे मी बल घेतोय. दोन खेळाडू इथे बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये उतरला गेलाय. नेहा 11 संघाचा दिनेश. 51 धाबांचा टार्गेट आहे. दोन संघांवरती दडपण आहे. मी नेहमीच म्हणत असतो क्रिकेट असा खेळ आहे, कधी कुठे वळणारा खेळ, कधी कुठे झुंकणारा खेळ. पहा इथे पाहायला मिळतोय गेल्या वर्षीचा रेकॉर्ड आहे. जयवंतच्या नावावर 6 बॉल 6 छक्के लागवणारा तो खेळाडू आहे.
जयवंत केंगे आणि इथे मात्र कदाचित उद्याच्या दिवसामध्ये आपण खेळणार म्हणजे आज जरी आपण स्कोरर असलात चांगली स्कोरगिरी आपल्या माध्यमातून इथे पाहायला मिळतोय फोर्चर इव्हेंट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह दाखवल्या जातोय आणि मैदानाचं वैशिष्ट्य पाहिलं तर या चिरनर विभागातील इंद्रायणीचं मैदान इथे उपलब्धता पाहायला मिळतो या मैदानावरती यावेळेस मात्र इरादे स्पष्ट केलेत चेंडू हवेत आहे चेंडू जाते आउट ऑफ द पार येतोय दर्जेदार षटकार नाही तर इथे आल्यात 7 धावा 7 धाब्याच्या मदतीने टोटल स्कोर जाईल संघाचा नेहा 11 संघाचा 1 फॉर अर्थातच विचार केला 2 विकेट लॉस 14 धावा इथे स्कोर गॉट वरती पाहायला मिळतात पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू इरादे स्पष्ट केलेत आगला वेगळा प्रयत्न आणि यावेळेस मात्र काय केलंय पुन्हा एकदा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परत येईल खेळाडू क्रमांक 3 बाद झालाय दिनेश बॅक टू द पॅव्हलियन डीजे थँक्यू अप्रतिम धून पुन्हा एकदा इथे दर्शवली पहा इथे खेळाडू क्रमांक 3 बाद झालाय तंबूच्या आसऱ्याला भरतील इटका जेव्हा पत्तरचे या गोलंदाजाने दिले कारण तू षटकार मारशील तर मीही तुला रोखण्याची ताकद माझ्यामध्ये आहे ती ताकद मात्र इथे निभावताना कदाचित स्केल कट इथे मात्र चेंडू पाठवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या बॉलवरती थोडंसं दडपण आलं आणि खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलाय नवीन फलंदाज इथे मैदानात पाहायला मिळतोय निलेश पहा गोलंदाजी चांगली केली फलंदाजी चांगली करावं लागेल स्लोवर चेंडू फेकलाय बॅटच्या पट्ट्यात चेंडू सापडत नाही चेंडू मात्र सापडतोय तो सरळ मोहन उघडाला एसटी रक्षक आहेत आणि चांगला प्रयास मॅनेटी पॉवरचा दुसरा षटक इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच आपण विचार केलाय षटकात गोलंदाज क्रमांक 2 पाहायला मिळतोय ओमकार पुन्हा एकदा या ठिकाणी दांडी गुल खेळली जातोय गणगणवाजे घंटा कितना प्यारा घंटा देखिए गोलंदाज ओमकार ने उखाड़ दिया डंडा बॅक टू द पॅव्हलियन चौथा खेळाडू बाद थँक्यू डीजे अशा गाण्यानं खेळाडू भाविक होतील कारण कदाचित ऋषी आपण विचार केला तर नवीन पिढी आणि नवीन पिढीचे सर्व खेळाडू आहेत भावुक का होतील कदाचित एखादा खेळाडू जर एखाद्या मुलीच्या प्रेमात पडला असला ना तर मैदानामध्ये तो भावुक होईल आणि अशा प्रकारे हा धून आपल्याला पाहायला मिळाला टोटल धावा इथे पाहायला मिळतात 14 धावा खेळाडू क्रमांक 4 बाद झालाय पहा आल्या खेळाडू ज्या प्रकारे मी नेहमीच म्हणत असतो ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी मी म्हणत असतो की सलामीवीर सलामीची जोडी ज्या वेळेला ऋषी फुटते ना त्यावेळेला जशी मुंग्यांची रांग लागते ना तशी आपल्या खेळाडूंची रांग लागते तीच रांग इथे पाहायला मिळतोय खेळाडू क्रमांक 4 देखील बाद झाला म्हणजे 4 गाड्यांच्या मोबल्यात टोटल फक्त आणि फक्त धावसंख्या आहेत त्या 14 पहा नवीन फलंदाज बाला हाच तो बाला ज्यानं बरीचशी मैदानं गाजवलीत तो बाला मात्र मैदानामध्ये ज्यावेळेस गोलंदाजी केली होती त्यावेळेस अशा प्रकारे गोलंदाजी केली होती एकच चौकार त्यानं काढला होता आणि बॅक टू बॅक सर्व चेंडू निर्धाव आले होते तोच बाला मात्र मैदानामध्ये ताकदीचा वापर या बालाला करावा लागेल
हे पहा क्लासिकल फटका खेळलाय, बॅटचा टॉप आहे डिप गल्ली क्षेत्रामध्ये हा बॉल आणि त्या बॉलवरती चांगली रनिंग पाहायला मिळतोय. एक धाव मात्र कनेक्ट केली जातोय आणि एका धावेच्या मदतीनं टोटल स्कोर 15 या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहा दुपारच्या सत्रामध्ये स्लोली खेळ इथे पाहायला मिळतोय. खेळामध्ये चुरसटपणा रंगतपणा आणावी लागेल. 51 धाब्यांचा टार्गेट आपल्याला जर फोडायचं असलं तर षटकार चौकार ठोकावे लागतील आणि ते ठोकण्यासाठी सध्या ऑन स्ट्रायकर आहे किरण कातकरी. मॅनफॉर्म वेशवी गावचा हा खेळाडू मैदानामध्ये खेळ दाखवताना पाहायला मिळतोय. उरण प्रीमियर लीग इथे पाहायला मिळलं. उरण म्हटलं तर ही छत्रपती शिवाजी महाराजांची स्पर्शभूमी, कारण या स्पर्शभूमीमध्ये आपल्याला उरण तालुक्यामध्ये पिरवाड गावामध्ये एक तोफ मिळाली आणि ती ही छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आहे. तोच हा उरण तालुका. 2 षटकं संपलीत. 2 षटकामध्ये टोटल धाबा आल्यात 15. 7.50च्या सरासरीने इथे ऋषी वाटचाल पाहायला मिळतोय. वाटचालीचं वैशिष्ट्य वाढवावं लागेल. आता मात्र येणारे बॉल 18 आहेत आणि विजयासाठी गरज आहे आपल्या संघाला 36 धाब्यांची. निश्चित पाहायला गेलं तर जे पहिल्या इनिंगमध्ये शेवटचे 2 चेंडू होते त्या 2 चेंडूवर मोहनेने घेतलेले षटकार त्या 12 धावा, या 12 धावा कुठेतरी फायदेशीर ठरतील संघाला. निश्चितच चांगली गोलंदाजी करते गोलंदाज रानसी संघाचे. तर पाहूया तिसरं षटक आता कोणाच्या खांद्यावर सोपवणार आहे. धावसंख्या 15 झालेली आहेत आणि गडीबाद झालेले आहेत ते मात्र 4. धडपड आता ऋषी येणार, कारण जे सलामवीर 4 संपूर्ण संघाची टोटल खेळाडूवरती 4 खेळाडूवरती जबाबदारी असते. ते खेळाडू तंबूच्या आसऱ्याला परतले, मात्र आता पूर्णपणे जबाबदारी किरणवरती आणि बालावरती आहे. ती जबाबदारी येणाऱ्या 18 बॉलमध्ये 36 धाब्यांचं टार्गेट इथे सेट करावं लागेल. जर प्रति षटकामध्ये 12 धाब्यांची सरासरी वाटचाल म्हणजे प्रत्येक बॉलला 1 धाव कशा प्रयासामध्ये येईल याच्यावरती जास्त डिफेंड द्यावं. आणि फॉरच्या डिफेन्सचा आपण विचार केला तर सातत्याने मोठमोठ्या खेळाडूंचा इंटरव्ह्यू ते घेतात आणि त्यांच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा पाहायला मिळतोय. मैदानाच्या चौफर फटकेबाजी इथे पाहायला मिळतोय. घरबसल्या लाईव्ह आपण पाहू शकाल ऋषी. निश्चित सर आपण म्हटलं की फॉर्च्युन इव्हेंटमध्ये निश्चित एखादा खेळाडू चांगला खेळतोय त्या चांगल्या खेळीबद्दल एखाद्या खेळाडूची खेळी दाखवण्याचा जो काम करतात ते फॉर्च्युन इव्हेंट त्यांचं सुद्धा मनापासून आभार. जर चांगली खेळी केली तर निश्चित ते एक त्यांचा चॅनल आहे आणि इंस्टाग्रामवर सुद्धा पेज आहे त्याच्यावर ते शेअर करत असतात. हीच तर आहे संकल्पना फॉर्च्युन इव्हेंटची, कारण प्रत्येक या रायगडाच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यानं मोठमोठ्या खेळाडूंचं वैशिष्ट्य सातत्याने या युट्यूबच्या माध्यमातून गाजवलंय. ते फॉर्च्युन इव्हेंट्स आपल्या तिथल्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज आहे संजय, पुन्हा एकदा दुसरी गोलंदाजी फेकण्यासाठी. यावेळेस मात्र स्टेट ऑफ फटका त्या ठिकाणी फलंदाज कदाचित बाद होता वाजलाय. थोडस रणनीती कमी पडाली आणि हे काय घडलंय विपरीत बुद्धी इथे वापरली गेली होती. कारण जबाबदारी प्रत्येक षटकामध्ये बाला आणि किरण आपल्याला 12 धावसंख्या कशा प्रयासामध्ये येतील ते डिफेंड द्यावं लागेल. कारण क्रिकेट असा ऋषी खेळ आहे ना, ज्या प्रकारे सरडा रंग बदलतो त्याच प्रकारे हा क्रिकेट रंग बदलतो. निश्चित सर आपण पाहिलं आहे की एका षटकामध्ये 36 धावा सुद्धा होताना पाहिलेत आणि एका षटकामध्ये 1 धाव सुद्धा न झालेली आपण पाहिलेली आहे. तर वलिया सामन्याकडे जबरदस्त गोलंदाजी करते गोलंदाज संजय. पुढचा चेंडू किरणसाठी सलामीचा फलंदाज. निश्चित पंचांचा इशारा अवांतर चेंडू थोडा ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा 1 धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 17. पूर्ण जबाबदारी आहे किरणवर. सलामीचा फलंदाज आहे कारण धावसंख्यांचा रोख आहे तो खूप वाढत गेलेला आहे. निश्चित गोलंदाजी खूपच सुरेख प्रकारची करते गोलंदाज संजय. पाहूया पुढचा चेंडू कशा बरे फेकेल. समोर आहे तो मात्र किरण. शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. बॅट जोरकस फिरवली. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थगित 17. आता खतरा असणार आहे तो या संघावर. तुम्हाला काय वाटते सर? धावसंख्या 17 आकडा क्रिकेटचा अशुभ आकडा का मानला जातोय? कारण याच सत्रावरती 2020 ला बालासाहेब ठाकरेचं निधन झालं होतं आणि बरेचशा सचिन तेंडुलकर सारखा. इथे मात्र काय घडलंय 17चा आकडा पुढे सरलाय. स्केडले क्षेत्रामध्ये बॉल येतोय आणि या बॉलवरती मात्र टोटल धाबा आल्यात 18 मध्ये 41च्या धाबेनं. पहा या सत्रावरती 2020ची मॅच होती. सचिन रमेश तेंडुलकर सारखा खेळाडू हाही बाद झाला होता आणि हा आकडा क्रिकेटमध्ये का अशुभ मानला जातोय तर त्या सत्रावरती सचिन रमेश तेंडुलकरला खतरा मिळालं होतं आणि तो 17चा आकडा पुढे गेलाय.
पहा इथे काय घडलंय, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झोंबी झाली होती हा बॉल पकडण्यासाठी आणि बॉल मात्र हा पकडता यशस्वी पूर्वकाने बालाला जीवदान मिळालं आहे. बाला क्रिकेटला पलटू शकतोय, कारण बालाचा खेळ मी बऱ्याचशा ठिकाणी पाहिलाय. त्या बालामध्ये ताकद आहे, नवीन पिढीचा खेळाडू आहे आणि तो नवीन पिढीचा खेळाडू ताकदीचा वापर करेल आणि आपला रागीट म्हणजे नवीन खेळाडू असा क्रिकेटमध्ये रागीट खेळाडू असतं आणि तो सातत्याने फटकेबाजी करण्यासाठी जातं. कारण मी नेहमीच म्हणत असतो की जुने जाणते खेळाडू रिस्पेक्ट द्या. हे पहा मैदानामध्ये बॅटचा टॉपेज लागतोय, सरळ चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि कुठली चुकी न निर्माण करता खेळाडू क्रमांक 5 बाद झालाय. तंबूच्या आसरा परत येईल. तर तुम्ही आपण पुन्हा एकदा एक सुमधुर गीत ऐकूया डीजेच्या माध्यमातून. चांगली धून दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. कारण आपण विचार केला तर या क्रिकेटच्या पाटलावरती मैत्री ऋषी चालत नाही, क्रिकेटच्या बाहेर चालतं. मात्र क्रिकेटची बाहेरची मैत्री मैदानामध्ये कधीही चालत नाही, कारण मैत्रीपूर्वकाची ही लढत इथे पाहायला मिळतोय. शॉर्ट पिचचा बॉल आहे आणि हा बॉल येतोय, पंचांचा इशारा ऑप्शनच्या बाहेरून पूर्णपणे जातोय आणि पंचांचा मात्र इथे कौतुक करणं देखील गरजेचं आहे. सकाळच्या 17 पासून तर दुपारच्या 17 पर्यंत ते 2 सामन्यामध्ये अजूनही आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. टोटल धाबा आल्यात 20. अजूनही 31 धाब्यांचा टार्गेट आपल्याला सेट करावा लागेल. शॉर्ट पिचचा बॉल हवेत खेळला जातोय, चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक आणि खेळाडू क्रमांक 6 बाद तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हलियन. फलंदाज सगळ्यात खाली येतात अंबानी, बिर्ला, टाटा, त्याच्यानंतर येतात शेठ लोक. UPL धमाका इथे पाहायला मिळतोय. म्हणजे 6 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला. आता मात्र दडपण येईल. नेक्स्ट गोलंदाज येतोय संघाचा संघनायक, संघाचा कर्णधार खेळाडू. पहा फलंदाजी चांगली आपल्याला पाहायला मिळाली, गोलंदाजी चांगली होईल का जेवण हा प्रश्नचिन्ह कदाचित आपल्याही मनात इथे गाजत असेल. कारण येणारे 12 बॉल विजयासाठी गरज आहे संघाला 31. नेहा 11 संघाला 31 धाब्यांची. फलंदाज मात्र इथे पाहायला मिळतोय ज्यानं गोलंदाजी करताना 2 गोलंदाजी हाताळल्या होत्या ते खेळाडू मात्र सुरेश. यावेळेस सुरेशच्या बॅटच्या पट्ट्यामधून डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावताना पाहायला मिळतात. मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरीचा वाटचाल होतोय. दुहेरीच्या साहाय्याने टोटल धाबा 22. म्हणजे पहा डबल दुरीचा सट्टा इथे आलाय. 6 खेळाडू इथे तंबूच्या आसऱ्याला शांततेने क्रिकेट पाहतात. आणि पहा मित्रांनो, इथे जिंकायचं असेल तर 15.50 सरासरी. सुरेश गाठाबला क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पहा सरळ चेंडू जातो, एसटी रक्षक कुठलीही चुकी करत नाही. चांगला मात्र प्रयास इथे पाहायला मिळतोय. दुपारच्या सत्रामध्ये 2 खेळाडूंची 2 मैत्रीपूर्वकाची लढत. इथे स्लोवर चेंडू फेकलाय, 5वा बॉल. जरी पहिल्या बॉलवरती 2 धावसंख्या आल्या असतील ऋषी, मात्र कमबॅकिंग काय आहे या क्रिकेटच्या पाटल्यावरती ती कमबॅकिंग इथे पाहायला मिळतोय. मोहन उघडा तर एका बाजूला आहे सुरेश खैरे. सुरेश पारधी पहा इथे मात्र सरळ शरीर एसटीला बॉल लागतोय. मात्र पंचांचा इथे इशारा येतोय या ठिकाणी लेग बायच्या रूपानं इथे 1 धावसंख्या मिळेल. एक्के दुक्के से काम नाही चलेगा. षटकार चौकार टोकावे लागतील सुरेश आणि बाला आपल्याला. टोटल धावा आल्या 24 म्हणजे अजूनही 23 म्हणजे अजूनही आपल्याला भरपूर धावा जमायचे आहेत. पहा इथे 5वा बॉल. हाच तो मोहन ज्यानं बरीचशी मैदानं का गाजवलीत
आणि मी म्हटलं होतं की ज्या ठिकाणी ऋषी लकी या खेळाडूला ज्या ठिकाणी मी समालोचकी करतो ना त्या ठिकाणी हा खेळाडू चांगला परफॉर्म करतो. मात्र ऑन साईडला बॉल खेळलाय, चेंडू खाली आहे, क्षेत्ररक्षक बॅक टू द क्षेत्ररक्षक बॉल आहे. आणि इथे काय घडलंय, विपरीत बुद्धी विनाशकार्य कोण नाही कोणचा डाल भात लोणचा. खेळाडू क्रमांक 7 बाद सुरेश. काही ते बाळानं प्रयास चांगले केले होते, प्रयास फसले आणि धावचीच्या रूपानं इथे परत आवा लागेल तोही सुरेश पारधीला. पहा सुरेशची जागा भरून करण्यासाठी 8व्या क्रमांकाचा खेळाडू म्हणजे दडपण काय आहे क्रिकेटच्या पटलावरती तेही पाहायला मिळालं. कारण आजच्या दिवसातला पहिला लो स्कोर झाला, त्यामध्ये मनवा संघ जिंकला. लो स्कोर होता, सरच्या रीतीनं तो स्कोर त्याने चेसिंग केला. मात्र हा स्कोर भरपूर असल्या कारणाने कदाचित दडपण आणि दडपडीचा फायदा इथे पाहायला मिळाला. पहा इथे येणारे बॉल आहेत 6 बॉल आणि 27 धाबा. या क्रिकेटच्या पटल्यावरती 6 बॉल मध्ये 40 धाबा होताना मी पाहिल्यात, 6 बॉल मध्ये 36 धाबा होताना पाहिल्यात, 6 बॉल मध्ये 22 धाबा होताना पाहिल्यात आणि 6 बॉल मध्ये 25 धावा कदाचित मोहन आपण देखील पाहिल्या असतील. मैदान होतं करंजाडेचं मैदान होतं आणि आपल्यालाच 25 धाबा पाहिजे होत्या आणि त्या 25 धाबा आपण काढल्या होत्या आणि त्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी हा मोहन ठरला होता, ते मात्र आठवत असतील. यावेळेस मात्र पहा इरादे स्पष्ट केलेत, चेंडू आउट ऑफ द पार, येतोय दर्जेदार बिग हिट षटकार. माझी सायकल आली. हॅलो थँक्यू. इथे मात्र क्रिकेटला कलटणी आली, येणारे बॉल 5 आणि 21 धाव्यांची गरज. टोटल धावा आल्यात 30. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता, हा बॉल मात्र कदाचित ढकलायचा होता, गॅप शोधायची होती, बॉलवरती फटका खेळायचा होता. मात्र हा निर्धाव बॉल, कमबॅकिंगचा बॉल इथे पाहायला मिळतोय. शेवटील गोलंदाज इथे पाहायला मिळतोय, आपल्या संघातील आकाश चांगला प्रयास करतोय. पहा इथे कदाचित या खेळाडूने इरादे स्पष्ट केले होते, काही क्षणभर क्रिकेटला वळ गेली होती, क्रिकेट समोरच्या संघामध्ये वळला होता, नेहा 11 झुंकला होता. मात्र पुन्हा एकदा कलाटणी 3 बॉल आणि विजयासाठी 21 धाब्यांची गरज. बॅक टू बॅक जरी 3 षटकार टोकले तरी यावेळेस मात्र हवेत बॉल खेळला जातोय. बॉल खाली क्षेत्ररक्षक वेगाने धावताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉल झालं सरळ या मातृभूमीला दान आणि त्या बॉलवरती कदाचित 2 धावसंख्या यशस्वी पूर्वकाने पूर्ण. टोटल धाबा इथे पाहायला मिळतात 32 धाबा, 7 विकेट लॉस, 8 विकेट लॉस पाहायला मिळतात. आणि कदाचित ही शेवटची जोडी आहे मैदानामध्ये, ती शेवटची जोडी मात्र काय इथे करेल. सामना मात्र हळूहळू का होईना समोरचा संघ जिंकलाय. अशा फटक्याची गरज होती, ती अगोदर ते फटके मात्र येत नव्हते आणि हा जातो चेंडू आउट ऑफ पार्क. मात्र अजून आपल्याला इथे खेळायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज पहा, खेळाडू यंगस्टर खेळाडू आहे. या खेळाडूला शरीराचा वेध करावा लागेल, आडवा तिडवा शरीराला वाकवावा लागेल, तर आपण इथे या क्रिकेटच्या पटलावरती इतिहास गाजवणार. मात्र बॅड लक आहेत नेहा 11 आणि हॅड लक आहेत सामना जिंकलाय तो अर्थातच साहिल 11 या संघानं. क्रिकेटची मैत्री, क्रिकेटची दुसरी क्रिकेटच्या पटलावरती टिकून राहण्यासाठी एक दुसऱ्याला हँग करावं आणि लाईन अप करून मैदानामध्ये, कारण ही शिस्त
आदिवासी समाजामध्ये UPL उरण प्रीमियर लीग मध्ये लागली होती ती विठ्ठल रुक्माई मैदान ओवले या मैदानावरती या सामन्याचा सामनावीर पुरस्कार ज्यानं